मुंबई महापालिकेचा कारभार हा अधिकाधिक कागदविरहित आणि डिजिटल करण्यासाठी 237 नगरसेवकांसह स्थायी समितीच्या काही कर्मचाऱ्यांना आयपॅड देण्यात येणार आहेत। त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करून आयपॅड उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा कागदाचा वापर आणि त्यावरचा खर्च हा कमी होण्याची अपेक्षा आहे। मुंबई महापालिका सभागृहातलं कामकाज तसंच विविध समित्यांच्या बैठकीतील विषयपत्रिका, प्रस्ताव, अहवाल आणि संबंधित कागदपत्र ही डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना आहे। त्यामुळे नगरसेवकांना आपल्या टॅबलेटवर ही कागदपत्र ऑनलाईन पाहता येणार आहेत। पण या कागदपत्रांच्या प्रती देणं हे पूर्णपणे बंद केलं जाणार नाही, असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। एखाद्या नगरसेवकाला अडचण आल्यास त्यांना कागदी प्रत उपलब्ध करून दिली जाईल, अशी भूमिका सभागृह नेते गणेश खंडकर यांनी मांडली। आणि नगरसेवकांना हायफाय टॅब वाटप देखील केले जाणार आहे तशी माहिती आहे। येत्या महिन्याभरामध्ये हे जे वाटप आहे ते पूर्ण केले। करप्शनलेस कधी होणार ह्याची आम्हाला आतुरतेने आम्ही वाट पाहतो। करप्शनलेस कधी होणार ह्याची आम्हाला आतुरतेने आम्ही वाट पाहतो। खास करून विरोधी पक्ष नेत्या, विरोधी पक्ष यांचं जे काही वर्तन सुरू आहे अत्यंत दुर्दैवी आणि हे योग्य नाही आहे। यापूर्वी लॅपटॉप दिले होते, त्याच्या तुलनेत आता फक्त आपण टॅब देतोय। रात्री 3-3 वाजता नगरसेवकांना हे महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या घरी हे एवढं जाड तो कागदांचा गठ्ठा नेऊन देतात। त्याच्याऐवजी सर्व नगरसेवकांची मागणी होती की आपण PDF फॉर्मॅटमध्ये जर काही देऊ शकलात तर कागदही वाचतील, आम्हाला वेळेवरती अजेंडा मिळेल, आम्हाला अभ्यास करता येईल, अशी सर्व नगरसेवकांची मागणी होती। त्यानुसार प्रशासनाने हा ठराव आणला आहे।